मित्रांनो, कर्नाटकमधल्या कोडगू जिल्ह्यातल्या कुशलनगर तालुक्यामधल्या बसवनहल्ली गावामध्ये सुरेश आणि मलिगे हे आपल्या 2 मुलांसह राहत होते. संसार सुरळीत सर्व सुरू होतं. अचानक 2019 मध्ये ही जी मलिगे असते ही घरातून गायब होते. 2 वर्ष सुरेश तिला आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये, गावामध्ये, नातेवाईकांकडे सगळ्यांकडे शोधण्याचा आतोनात प्रयत्न करतो, पण त्याला काही ही मलिगे सापडत नाही. शोधाशोधीला कंटाळून सुरेश जो असतो तो पोलिसांची मदत घेतो. कुशलनगर पोलीस स्टेशनमध्ये तो मलिगेची मिसिंग कंप्लेंट 2021 मध्ये दाखल करतो. 1 वर्ष या दरम्यान जातं. पोलिसांनाही कुठे काही क्लू लागत नाही. पण अचानक 2022 साली पेरियाटन तालुक्यामधल्या बेडापूर या गावामध्ये एक महिलेचं स्केलेटन म्हणजे एक महिलेचा सांगाडा भेटतो आणि पोलीस या महिलेचा सांगाडा या सुरेशची बायको मलिगेचा आहे असा निष्कर्ष मांडतात. घटनास्थळी मलिगेच्या आईला पोलीस बोलवतात आणि त्या सांगाड्याजवळ, त्या डेड बॉडीजवळ जे कपडे असतात ते कपडे मलिगेचेच आहे अशी तिची आई ठासून पोलिसांना सांगते. त्यानंतर पोलीस त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुरेशला 2022 साली अटक करतात. म्हणजे 2019 पासून ज्याची बायको घरातून निघून गेलेली आहे तो नवरा दिवस रात्र तिला शोधण्याचा प्रयत्न करतोय. 2 लहान मुलं, म्हातारे आई वडील त्याच्या गाठीशी आहेत. अत्यंत त्रासलेला माणूस की तो 2021ला सर्व गोष्टीला कंटाळून, शोधाशोधीला कंटाळून तो त्याच्या बायकोची मिसिंग कंप्लेंट जवळच्या एका पोलीस स्टेशनमध्ये करतो आणि 1 वर्षानंतर पोलिसांना एक अननोन सांगाडा भेटतो आणि पोलीस त्या मलिगेच्या खुनाच्या आरोपाखाली या सुरेशला अटक करतात. 2022ला अटक झाल्याच्या नंतर कोर्टामध्ये ही केस उभी राहते. पण सुरेशची केस घ्यायला कुठलाच वकील त्या भागातला तयार होत नाही. कारण आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये अशी पद्धत आहे की एखाद्याने जर घरातल्या कुणाचा जर खून केला असेल तर त्याला समाजामध्ये वागणं, बोलणं, राहणं हे अवघड होऊन जातं. त्यामुळं या सामाजिक बंधनामुळं सुरेशची केस घ्यायला आसपासच्या जिल्ह्यातला किंवा तालुक्यातले वकील तयार नव्हते. त्यानंतर अचानकपणे म्हैसूरचे एक प्रसिद्ध वकील ते म्हणजे पांडू पुजारी यांना सुरेशची ही सर्व हकीकत कळाली की 2019 पासून मिसिंग असलेली बायको 2021ला ज्याने त्याची कंप्लेंट पोलीस स्टेशनला दिली नवऱ्याने, त्याच नवऱ्याला त्या बायकोच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. पांडू पुजारी यांनी ही केस घेतल्याच्या नंतर केस कोर्टात उभा राहिली. पण याच्यामध्ये एक गोष्ट पांडू पुजारी यांच्या लक्षात आली की जे स्केलेटन पोलिसांना बेडापूरमध्ये सापडलं होतं त्या स्केलेटनची DNA चाचणी पोलिसांनी केलीच नव्हती. आज 21व्या शतकामध्ये आपण आहोत. आज AIचा जमाना आहे. टेक्नॉलॉजी एवढी फास्ट आहे आणि ह्या एवढ्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तपासामध्ये पोलिसांनी केली नव्हती. फक्त मलिगेच्या आईच्या सांगण्यावरून, मलिगेच्या डेड बॉडीजवळ सापडलेल्या कपडेवरून सुरेशवरती पोलिसांनी आरोप केले आणि त्या सुरेशला अटक केली होती. ही गोष्ट पांडू पुजारी यांच्या लक्षात आल्याच्या नंतर पांडू पुजारी यांनी कर्नाटक हायकोर्टामध्ये DNA चाचणीसाठी याचिका दाखल केली. कर्नाटक हायकोर्टाने सुद्धा परमिशन दिली DNA चाचणीसाठी. ज्यावेळेस त्या त्या सांगाड्याची DNA चाचणी ह्या मलिगेच्या घरच्यांच्या बरोबर करण्यात आली त्यावेळेस मित्रांनो ती डेड बॉडी मलिगेची नव्हतीच. म्हणजे ज्या डेड बॉडी मलिगेची आहे असं पोलीस सांगत होते आणि त्या निकषाखाली त्यांनी सुरेशला जेलमध्ये ठेवलं होतं. ती डेड बॉडी एका भलत्या दुसऱ्या बाईची निघाली. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी 1 लाखाच्या मुचलक्यावरती या सुरेशला जामीन दिला. पण गरीब माणूस, कष्ट करून खाणारा, त्याच्याकडे ते पैसे नव्हते. घरी आई वडील, म्हातारे, 2 लहान मुलं. घरच्यांनी आतोनात प्रयत्न केले पैसे गोळा करण्याचे, पण काय पैसे गोळा झाले नाही. जामीन होऊन जवळपास 1 वर्ष झाला तरीसुद्धा सुरेश पैशाच्या अभावी जेलमध्येच होता. कारण कर्नाटक हायकोर्टाने जामिनासाठी 1 लाखाची अट ठेवली होती आणि ती अट सुरेशच्या कुटुंबाकडून पूर्तता त्याची होत नव्हती.
पण कसे बसे इकडून तिकडून गोळा करून सुरेशच्या म्हाताऱ्या आईवडिलांनी 1 वर्षानंतर 1 लाख रुपये जमा करून कोर्टात भरले आणि त्यानंतर या सुरेशला जामीन मंजूर झाला. सुरेश बाहेर आल्याच्या नंतर खोट्या गुन्ह्याखाली जवळपास 3 वर्ष जेलमध्ये राहून तो ज्यावेळेस बाहेर आला त्यावेळेस सुरेशने पहिली गोष्ट काय केली असेल तर मित्रांनो, तर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी पोलिसांना सांगितलं की माझी बायको जी आहे त्या माझ्या बायकोला तुम्ही शोधा. म्हणजे विचार करा की ज्या बायकोच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये तो जेल भोगून आला होता तो पुन्हा एकदा त्या बायकोच्या काळजीपोटी पोलिसांना त्याला शोधण्याची विनंती करत होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी सुरेशला या घटनेची पार्श्वभूमी विचारली. तर सुरेशनी काही गोष्टी ज्या होत्या ह्या पोलिसांसमोर आधी सांगितल्या नव्हत्या. त्यानंतर तो बोलायला लागला. सुरेशनी सांगितलं की 2019ला ज्यावेळेस मलिके घरातून निघून गेली त्यावेळेस तिचं एका व्यक्तीबरोबर अफेअर होतं. ही गोष्ट त्याने स्थानिक पोलिसांपासून लपवली होती. पोलिसांनी त्याला विचारलं की बाबा तू ही गोष्ट का लपवली, तर त्याचं असं म्हणणं होतं की ग्रामीण भागामध्ये जर मी ही गोष्ट बोललो असतो तर त्याच्यामुळं माझ्या बायकोची बदनामी झाली असती. म्हणजे आजचा काळ बघा, आज अशा घटना घडत आहेत की नवरा बायकोला सुटकेसमध्ये मारून काय टाकतोय, त्यानंतर बायको नवऱ्याला ड्रममध्ये काय भरती, एक बायको नवऱ्याला कॉफीमध्ये विष काय देती. ह्या सर्व याच्यामध्ये सुरेशसारखे माणसंसुद्धा या समाजामध्ये आहे की तो स्वतः जेल भोगली पण त्याला त्याच्या बायकोची इज्जतीची आणि इब्रतीची काळजी होती. ही गोष्ट पोलिसांना सांगितल्याच्या नंतर पोलिसांनी त्या दृष्टीने तपास चालू केला. अचानक 2025मध्ये कर्नाटकमधल्याच मदिकेरेमध्ये एका हॉटेलमध्ये सुरेशचे मित्र जेवण करत आणि त्यातल्या सुरेशच्या एका मित्राला शेजारी एका टेबलवरती जोडपं बसलं होतं. त्या जोडप्यावर त्याला डाऊट आला. त्याची अशी शंका लागली की ही जी बाई आहे ही जी 2019 पासून मिसिंग आहे आणि जिच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये माझा मित्र सुरेश जेलमध्ये आहे त्याची बायको मलिके आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने ती शूटिंग काढली आणि ती शूटिंग नंतर त्याने सुरेशला दाखवली. सुरेशला शूटिंग दाखवल्याच्या नंतर सुरेशला या गोष्टीची खात्री पटली की ही आपली बायको मलिके आहे. त्यानंतर पोलिसांनी मलिके आणि तिचा जो प्रियकर होता यांचा शोध घ्यायला सुरू केला. शोध घेत असताना सुरेशच्या घरापासून म्हणजे बसवण हल्लीपासून अवघ्या 30 किलोमीटरवर ही मलिके आपल्या प्रियकराबरोबर राहत होती आणि जी मलिके आपल्या प्रियकराबरोबर 5 वर्ष आयुष करत होती, जी मलिके आपल्या प्रियकराबरोबर मजा करत होती, त्याच मलिकेच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुरेश जेल भोगून आला होता. त्याच्या मागे त्याचे म्हातारे आई वडील, 2 लहान मुलं, एवढी सगळी जबाबदारी असताना सुद्धा कर्नाटक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळं एक DNA सॅम्पलची चाचणी न केल्यामुळं सुरेशला जेल भोगण्याची वेळ आली होती. मित्रांनो, ही घटना घडल्याच्या नंतर कर्नाटक हायकोर्टाने स्थानिक पोलिसांना जाब विचारला आणि हेही सांगितलं की जी तुम्हाला जे स्केलेटन सापडलं होतं त्याचाही तुम्ही तपास करा. म्हणजे एका खोट्या गुन्ह्याखाली 2022 पासून ते 2024 म्हणजे जवळपास 2 वर्ष आणि त्यातले 1 वर्ष की पैसे नव्हते जामीन भरण्यासाठी म्हणून हा बिचारा सुरेश आज जेल भोगून आला होता. मागं आई, वडील आणि 2 लहान मुलं असताना.